हाय नमस्कार सगळ्याला, जय भीम जय शिवराय. तर चला आता आम्ही स्ट्रॉबेरी गुड मॉर्निंग बरं का सगळ्याला. तर सकाळ सकाळ कुठं चाललोया त्या स्टँडवर आहे. तर इथं भाडवणीत आल्यापासून ती स्टँड दिसतं या. तर त्या ताईची मला कमेंट येते का आता स्वतः तू वीटभट्टी सोडली. तर काय ताई कसं झालं सांगू का तुम्हाला. आता मी माझं पेमेंट एक आलं ह्याचं यूट्यूबचं, मग त्यात मी एक मोबाईल घेतला. परत नंतर थमकी जरा थमकी मोबाईल घेतल्यावर परत मग आम्ही दोघं बी काम करायला लागलो. ती मग असं लय एका काय माणसाने जळकुट्या माणसाने मालकांना फुगवलं. कारण का बघवत नसताना की बाबा हे आपल्या संगतच काम करते मग यांचं कसं काय चांगलं ते असं. त्याच्यामुळं मग तिथं काय मला तोंडावर काय बोलली नाही ती, पण मी तर नव्हतीच. पण माझ्या पोरीनं तर सगळं ऐकलं. वीट खाली करायला गेल्यावर ती मग ती इतक्या तर घाण शब्द वापरले का नाही की काळजाला लागणार. मला बोलू द्या, मला बोललं तर चालतंय, पण माझ्या लेकरांना कोणीही बोलू द्या, मी कशाचा विचार करत नाही. तिथं जगायचं असो नाहीतर मरायचं असो, मग इतकं घाण शब्द वापरलं का नाही बोलायचं कामच नाही बघा. मग मला आल्या सांगायला लागली की अशी अशी म्हणते ती तस तसं. मग अरे थांब की मी काय करते तुला दिसतंय ना. मग आपण कष्ट करायचं इतकं इमानदारीनं. ही मग 3 वर्ष तिथं आम्ही काढलं, असल्या पावसाळ्यात बी काढलं. तिथं बघितलं की तुम्ही किती घरात गाळ ती होता. तसंच किती बोला असले तरी मी लेकरं घेऊन तसल्या रानात राहिली या. ही एक सीझनला येत होती, पण हाफ सीझनला आमच्या आम्ही तिथं का नाही. मग मालकाचं त्यांचं आमचं काय सुद्धा नाही बघा. मालक उलट रडली आम्ही येताना, नका जाऊ म्हणत होते. कशा पाय चाललंय, आम्ही काय बोललो का. पण ते सारखं सारखं बोलणं, सारखं सारखं हे करणं मग नाही आपल्याला पटत ते. परत तर मग मालकाविषयीच असं म्हणजे काय नाही सांगायच्या गोष्टी असं बोलले. मग त्यामुळं आपण कुणाचं बोलून पण घेत नाही बघा. आणि बोललं तर मग त्याला सोडत नाही. पण आम्ही एक शब्द सुद्धा बोललो नाही, कारण का आपलं उद्या नुकसान किती झालं तरी त्या मालकाचं पण झालं, पण आपल्यामुळं की लोकांचं असं परपंचावर पाणी होत ना, हे आपल्याला सोबत नाही, चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळं आम्ही गपचूप आलो तिथनं. म्हणलं मालकांना आमचा हिशेब करा, आम्ही जातो. आणि परत राताची ID बंद पडली का माझी ID बंद पडली, कारण का राताईनंच मला ID दिली ती स्वाती भालेराव म्हणून. तर त्यांची बंद पडली म्हणून माझी बंद पडली, म्हणजे डॉलर बंद झालं. तर मी आता चालली आहे राधाताई मी तिकडं निलदादाच्या इकडं. पण जाऊ द्या, आज आमच्या परपंचाचं असं केलं. माझी फक्त एकच इच्छा काय होती की माझ्या पुरीचं मला 1 वर्ष कसं बी काढायचं होतं. हालाकीचं असू द्या कसं का असं ना, मला 1 वर्ष फक्त काढायचं होतं. माझ्या पुरीचं 10वीचं वर्ष होतं. पण काय आता, आणि त्या मालकाने तर मला बहीणच मानली होती सारखं बाय, आणि त्यांना तर दाजीच म्हणायचं. आणि काय कुणाला वाईट वक्त ते करून होत नसतंय. जाऊ दे, आमच्या घरातल्यानं बी असाच आमचा खेळ केलता. आणि आता शेजा पाजारी बी, पण एवढा जीव लावून मी काय नसतंय बघा. माणसाला उलटते ते उलटणार खरं असतंय. पण आपण आलो 4 दिवसासाठी कामाला म्हणल्यावर 4 दिवसासाठी मग मालकाला कशाला फुगवायचं ते करायचं. तर ह्यासाठी ताई मी बघितली बघा.
आणि त्या माझ्या पहिल्या आयडीचं तसं झालंय. बोलायला बंद केलं. तर मी आता चालले तर बघून तिथलं कसं आता एवढं होतं कसं नाही. आणि त्यात आमच्याकडे पैसे होतं ना शिक्षणाचं राहिलेलं, परत ती अडचणी, मग तेवढं मग दुसऱ्या भटीवर आम्ही उचल घेतली. मी भटीवर जाणारच आहे. आणि एका ताई साध्यासाठी खास की हिनं वीट भटीचं नाव फक्त भेटायसाठी टाकलं, पण मी भटीवर जाणार आहे. भटी मी नाही सोडली. तर आता सगळ्यांच्या भट्या बंद झाल्या ते, कारण का आता पावसाचा दिवस असते ना, त्याच्यामुळं आता सगळ्यांच्या भट्या बंद झाल्या त्या. तर मी दिवाळीला नक्की जाणार आहे. तर आपलं भटीवरला तर येणारच आहे तर हिडू. फक्त आता एवढं 4-5 महिने तेवढा टाईम आहे. कोणाच्याच नाव घरी राहिलं घरी. तर चला आता